समोर मुली मारल्या जात आहेत. 13 वर्षाची, 3.5 वर्षाची, 14 वर्षाची, 15 वर्षाची मुलगी आपल्या डोळ्याच्या समोर मारली जाते. आम्हाला मुलगीच नकोय. कुठं गेला आपला हा धर्म? कोणत्या पातळीला चालला आपला हा धर्म? एवढ्या छोट्याशा मुलीवर जर बलात्कार होत असेल, दादा, या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामधली मंडळी आपण आहोत. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी एखाद्या मुलीकडं एखाद्यानं जर वाईट नजरेनं पाहिलं तर माझ्या राजांनी त्या व्यक्तीचा चौरंग बनवला. पाय कापले, हात कापले, बरं चौकात त्याचा चौरंग बनवला. आणि मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांची शिवशाही जर सध्याच्या कलियुगामध्ये जर असती ना, तर मुलींवरती अत्याचार झाला नसता, अन्याय झाला नसता. माझं भारतातल्या तरुण पोरींना एक सांगणं आहे बरं का, महिला मंडळ, गावागावात प्रशिक्षण वर्ग आहेत. नवरात्र आले की आपण थाटामाटात साजरी करतो. 9 कलरच्या 9 साड्या आपण घालतो. पण एक गोष्ट तुम्हाला सांगून जाईल, सध्या हे सांगणं काळाची गरज आहे. आपल्या गावामध्ये प्रशिक्षण वर्ग आहेत, गावागावात प्रशिक्षण वर्ग आहेत. कधीतरी एकत्र या आणि आपल्या मुलीला लाठीगाठी करायला शिकवा, तलवारबाजी करायला शिकवा, दानपट्टा चालवायला शिकवा. कारण या कलियुगामध्ये आपल्या मुलीला जर लाठीगाठी करता नाही आली, आपल्या मुलीला जर तलवारबाजी करायला नाही आली, तर समजा मुलीचं आयुष्य हे धोक्यात आहे. काही शिकवू नका तिला, फक्त स्वतःचं आत्मसंरक्षण तिनं करावं, एवढी तरी शास्त्राची माहिती आपल्या मुलीला द्या. आपला धर्म फार खालच्या पातळीला गेलेला आहे. आणि या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रातली लोक आपण आहोत. भारतातल्या प्रत्येक तरुणाला माझं सांगणं आहे, दादा, आपला राजा होता. आपण म्हणतो शिवजयंती आली की शिवाजी महाराजांना आपण म्हणतो, राजा तुम्ही परत जन्माला या, या महाराष्ट्राला तुमची गरज आहे. राजा तुम्ही परत जन्माला या. कशाला जन्माला यायचं? हे अत्याचार केलेले पाहायला. कशाला जन्माला यायचं राजांनी? वाटत असेल राजा जन्माला यावे. एक गोष्ट मग तुम्हाला सांगणं आहे माझं, आपल्या या भारतामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामधली मंडळी आपण आहोत ना. माझा राजा होता दादा, आपला राजा होता. बाया नाचवणारा नाही, बाया वाचवणारा आपला राजा होता. डोळ्याला दिसणारी प्रत्येक स्त्री आई समान, बहिणी समान मानली आणि सुखरूप तिच्या घरी तिला पोहोच केलं. माझं भारतातल्या तरुणाला एकच सांगणं आहे, तुमच्याही डोळ्याला दिसणारी प्रत्येक स्त्री आई समान, बहिणी समान माना आणि सुखरूप तिच्या घरी तिला पोहोच करा. कायमची शिवजयंती साजरी होत राहील आपली. मी हे का सांगितलं? हे जे प्रकरण आपल्या डोळ्याच्या समोर आज दिसत आहेत ते कुठेतरी बंद व्हावेत. आपल्या डोळ्याच्या देखत मुलींवरती अत्याचार, अन्याय होतात. मुली कापून फ्रीजमध्ये ठेवल्या जात आहेत. म्हणून माझं सांगणं आहे, स्वतःचं आत्मसंरक्षण करता येईल एवढी तरी शास्त्राची माहिती तुम्हाला असावी. माझ्या श्री संत जनाबाई महाराजांचं स्वागत आई वडिलांनी थाटामाटात केलं. अगदी हळूहळू श्री संत जनाबाई महाराज मोठ्या होऊ लागल्या. एक दिवस घराच्या समोरून गंगाखेडती भूमी आहे, घराच्या समोरून दिंडी चालली आणि श्री संत जनाबाई महाराजांनी बाबाला विचारलं, वडिलांना विचारलं, बाबा अहो कुठं चालले हे वारकरी? त्यांच्या वडिलांनी सांगावं, जना हे पांडुरंगाला भेटण्याकरता चालले. बाबा आपल्याला जाता येईल का हो? का नाही जाता येणार? जाता येईल ना. कुठे चालली ही लोक? पंढरपूरला चालली. आपल्या सगळ्यांचं जे माहेर आहे, आपल्या सगळ्यांचं जे दैवत आहे पांडुरंग, परत मला भेटण्याकरता ही मंडळी चालली. म्हणून संतांनी पण वर्णन केलं, जंबू या दीपा माझी विठो पाटील त्याचे नाव चला जाऊ तया काही भोजन मागाया
करता निघाल्या श्री संत जनाबाई महाराज आणि त्यांचे वडील ज्ञानोबा तुकोबाच्या भजन करत करत पंढरपूरमध्ये आले. दर्शन बारीला लागले श्री संत जनाबाई महाराज. भगवंताला पाहण्याची आस मनामध्ये लागलेली होती. पांडुरंग परमात्माच्या समोर आल्या आणि समोर आल्या बरोबर श्री संत जनाबाई महाराजांनी पांडुरंगाला पाहिलं आणि आपल्या वडिलाला सांगितलं, बाबा आता तुम्ही जा, मला घरी नाही यायचं, मला इथंच थांबायचं, मला देवाला रोज पाहायचं, पांडुरंगाचं दर्शन मला रोज घ्यायचं, कारण तो देव इतका सुंदर आहे, इतका सुंदर आहे, इतका सुंदर आहे. राजस सुकुमार पुतळा रविशासी कळा लोपलिया लोपलिया कस्तुरी मळवट अंतराची ओटे कस्तुरी मळवट अंतराची ओटे राजस सुकुमार मदनाचा पुतळा. किती सुंदर तो देव, किती सुंदर तो भगवंत. संत म्हटले, रूपे सुंदर सावळा गे माई, रूपे सुंदर सावळा गे बाबा मी घरी नाही येऊ शकत. मग गाभाऱ्यातून नामदेवराय बाहेर आले. ऐका बरं, गाभाऱ्यातून नामदेवराय बाहेर आले आणि जनाबाईंच्या वडिलांनी जनाबाईंचा हात नामदेवरायांच्या हातामध्ये दिला. तुम्हाला माझं सांगणं आहे, आपला मुलीचा हात आपल्या व्यक्तीच्या हातामध्ये जर दिला तर तिच्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. नामदेवरायांच्या हातामध्ये दिला. नामदेवरायांनी जनाबाईंना घेतलं आणि घरी घेऊन गेले. गेल्याबरोबर आईला आवाज दिला, आई अगं ही छोटीशी जण आहे, 4-5 वर्षाचं तिचं वय आहे, पांडुरंगाच्या भेटीसाठी आली आणि घरी जायचं नाही म्हणून वडिलांकडे हट्ट केला आणि इथंच राहिली. भीती का काढलं जणाला जरा? नामदेवरायांच्या आईने सांगितलं, नामा आपल्या घरामध्ये अगोदरची 14 लोक आहेत. कोण होतं नामदेवरायांच्या घरामध्ये? गोनाईरा जाई दोघी सासू सुना, गोनाईरा जाई दोघी सासू सुना, राम नाम जरा बापने का, राम नाम जरा बापने का, राम नाम जरा बापने का. गोनाईरा जाई दोघी कुटुंब राहिले नाही तर बाबा भांडण चालू झाली. मला एक आनंद वाटतो माझं कुटुंबाचा. आमच्या घरामध्ये आजही 16 माणसं आहेत. आजही 16 माणसांचं कुटुंब आमचं आजही एकत्रित आहे. गावागावात घराघरात गावागावात भांडण चालू झाली. एकत्रित
कुटुंब पाहायला भेटत नाही आपल्याला. 15 लोकांचं ते कुटुंब तयार झालं. आणि श्री संत जनाबाई महाराज भगवंताला भेटण्याकरता पंढरपूरमध्ये राहिल्या होत्या. दुसऱ्या दिवशी उठल्या, स्नान वगैरे केलं, देवपूजा आवरली आणि पांडुरंगाच्या भेटी करता निघाल्या. नामदेवांच्या आईना अडवलं, ए गणा, अगं कुठे चालली? म्हणजे काही नाही, देवाला भेटण्याकरता, दर्शन करण्याकरता चालले देवाचं. तुला जाता येणार नाही का? आता 15 माणसाचं कुटुंब आहे. सकाळी उठावं लागतं या घरामध्ये, जातं घ्यावं लागतं, जात्यावरती दळण दळावं लागतं, सकाळी स्वयंपाक करावा लागतो, दिवसभर गोगड्या वेचून आणाव्या लागतात. ही सगळी कामं आता तुला करावी लागतील. मीरा म्हणलं, राहिल्या कशासाठी होत्या? राहिल्या कशासाठी होत्या? राहिल्या कशासाठी होत्या? देवाच्या भेटीसाठी, देवाच्या दर्शनासाठी. पण त्यांच्या वाटेला काय आलं? दुसऱ्या दिवसापासून त्यांचं काम चालू झालं. आपण काम करतो याच्यात नवल नाही. त्या संत होत्या आणि वय त्यांचं फार लहान होतं. तेव्हापासून त्यांनी काम केलं. दुसऱ्या दिवशी उठावं, जातं झटकून घ्यावं आणि त्या जात्यावरती घास भरावा. आताच्या काळामध्ये आपल्याला पूर्ण सांगावं लागतं, याला जात म्हणतात की नाही, कोण जातं जात नाही, याला जात म्हणतात, ते सांगावं लागतं. आता ते राहिलंच नाही, सगळी साधनं आली. आली आता मिक्सर आलं, वाटावं लागत नाही पाट्यावरती. पूर्वीच्या काळी वाटावं लागायचं. आता सगळी साधनं आली. पण त्या काळामध्ये काही साधनं नसताना श्री संत जनाबाई महाराज पहाटे उठावं, जातं झटकून घ्यावं, त्या जात्यावरती घास भरावा आणि माझ्या श्री संत जनाबाई महाराजांना म्हणावं, तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे. दळण दळत असताना जगाच्या मालकानं वीट सोडावी आणि दळण दळण्याकरता जनाबाईंच्या घरामध्ये यावं. जनाबाईंना तुमचं माझं शरीराच्या ज्या सत्तेनं चालतं तो विश्वाचा मालक पांडुरंग परमात्मा जनाबाईंना दळण दळू लागत होता. देव भक्ता घरी राबतो, घरी राबतो, देव भक्ता घरी राबतो, देव भक्ता घरी राबतो, देव भक्ता घरी राबतो, जनी संगे दळू लागतो, जे दळू लागतो, जनी संगे दळू लागतो, मला
नंदन नाचतो नाथ घरी चंदन घरी चंदन संत म्हटले काकड्यामध्ये कबाडा अडवणी पाहताती जगदेठी. विचार करायच्या आधी ज्याच्यासाठी काकडा करतोय तो देव विटेवर नाहीये. तेव्हा वारकरी बाबांना जावं, जनाबाईंच्या झोपडीमध्ये जावं, देवाला म्हणा ओ देवा अहो तुम्हाला काही कळतं का नाही. भक्ती होती बरं तेवढी, बोलण्याचा अधिकारही होता. त्या वारकऱ्यांना म्हणावं देवा तुम्हाला काही कळतं का नाही, या थंडीमध्ये काकडा करतोय तुमच्यासाठी आणि तुम्ही वीट सोडून जणांच्या झोपडीमध्ये जाताय. देवाने म्हणावं कुठलंच माझं उद्यापासून नाही येणार, पुन्हा दुसरा दिवस उजाडावा. जनाबाईंनी जातं झटकून घ्यावं, ओव्या म्हणाव्यात जगाच्या मालकानं वीट सोडावी. वीट सोडून लगेच जनाबाईंच्या झोपडीमध्ये यावं. बरेच दिवस असं चाललं. एक दिवस जनाबाईंना राहवलं नाही. जनाबाई म्हटलं माझ्यामुळे देवाला बोलणे खरे लागतात, आजपासून ते देवाला बोलवणार नाही. 2-3 दिवस उलटून गेले, देवाला बोलवलंच नाही. पण संत जनाबाई महाराजांना करमेनाचं झालं. मग त्याच्या दुसऱ्या दिवशी श्री संत जनाबाई महाराजांनी जातं झटकून घेतलं. जात्यामध्ये घास भरला, कोणत्या हातामध्ये धरला आणि जातं फिरू लागल्या. जातं फिरत असताना देवाला त्या मूळ स्वरूपामध्ये नाही बोलवलं श्री संत जनाबाई महाराजांनी. जातं फिरवत असताना श्री संत जनाबाई महाराज म्हणायला लागल्या सोडली आणि रुक्मिणी मातेच्या शृंगार ग्रहामध्ये देव गेले. ऐका बरं, आज मूळ स्वरूपात आले नाही. देवानं सुंदर असा शृंगार केला. एका विठाईचं रूप धारण केलं, बाईचं रूप धारण केलं. त्या विठाईच्या रूपामध्ये जगाचे मालक जनाबाईंच्या झोपडीमध्ये आले. जनाबाईंनाही ओळखू आले नाही देव. जनाबाईंच्या झोपडीमध्ये आले, दळण दळू लागले. पण पाहिलं वारकऱ्यांनी काकडा करताना, ज्याच्यासाठी काकडा करतोय तो गायब. देवानं घाईघाईनं जेवढे काही अलंकार गळ्यामध्ये घातले होते ते अलंकार देव तिथंच विसरला आणि देवानं जनाबाईंच्या झोपडीतून विटेवरती जाऊन देव उभे राहिले. अलंकार तिथं विसरले. दुसऱ्या दिवशी गावामध्ये बोंबाबोंब झाली. देवाचे अलंकार चोरले. देवानं जनाबाईंची वाकळ अंगावर टाकली. वाकळ कळते ना कशाला म्हणता वाकळ? गोदडी. ती वाकळ अंगावरती टाकली आणि ती वाकळ येऊन भगवंत विटेवरती जाऊन उभे राहिले अलंकार जनाईच्या झोपडीत. दुसऱ्या दिवशी चर्चा झाली गावामध्ये. गावच्या पाटलानं सांगितलं ही वाकळ ज्याची त्याच्या घरी देवाचे अलंकार. पण ही वाकळ जनाईची आहे. जनाबाईंच्या झोपडीमध्ये गेले आणि भगवंताचे अलंकार तिथं सापडले. जनाबाई महाराजांना शिक्षा द्यायचं ठरवलं.
सुळावर चढवायचं ठरवलं आणि सुळावर चढण्याच्या अगोदर जनाबाईंना सगळ्यांनी विचारलं, तुमची शेवटची इच्छा काय आहे? त्या म्हटल्या, माझी एकच इच्छा, मला फक्त त्या देवाला भेटायचंय. देवाच्या समोर नेऊन उभं केलं आणि श्री संत जनाबाई महाराज त्या देवासोबत भांडायला लागल्या. जनाबाई महाराज म्हणतात, ए देवा, मी तुला आत्तापासून नाही ओळखत, मी तुझ्यासोबत आत्तापासून नाहीये. चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, नामा उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे, पाठीमागे डोळे झाकून उभे झाले. श्री संत जनाबाई महाराज देवासोबत भांडायला लागल्या. देवा, मी तुला आत्तापासून नाही ओळखत, 4 युगापासून मी तुझ्या सोबत आहे. तू एकाचाच नाही, अनेकांचा छळ तू केलाय देवा. पुण्यवंत पाताळ लोकी गेला, पुण्यवंत पाताळ लोकी गेला. देवासोबत जनाबाई महाराज भांडायला लागल्या. देवा, मी आत्तापासून नाही ओळखत, तू अनेकांचा छळ केला, माझाच काय? जनाबाई महाराज देवाला शिव्या द्यायला लागल्या. शिव्या दिल्या जनाबाईंनी. कुठल्या शिव्या? अरे अरे विठ्या, मूळ मायेच्या कारट्या, तुझी रांड रणकी झाली, जन्म सावित्री चुडाल्याली. हे फक्त ऐका, हे फक्त आपण ऐकायचं, आचरणात आणायचं नाही. त्या जनाबाई होत्या, त्यांनी भक्ती केलेली होती, त्यांनी चिंतन केलेलं होतं, त्यांनी नामस्मरण केलेलं होतं. तो अधिकार त्यांना होता देवाशी भांडण्याचा. देवासोबत भांडल्या आणि श्री संत जनाबाई महाराजांना सुळावर चढण्यासाठी तिथं नेलं. जनाबाई त्या सुळावरती गेल्या आणि गेल्याबरोबर, तो सुळ असतो बाबा, तो इथं ठेवतात, तो त्या सुळावरती चढवलं. चढवल्या बरोबर आपोआप त्या सुळाचं पाणी झालं. याला भक्ती नाही, याला भक्तीची पराकाष्ठा म्हणतात. जीवनात भक्ती केली, जीवनात भजन केलं, जीवनात नामचिंतन केलं. म्हणून तर संत जनाबाई महाराज म्हटल्या, ओव्या गाऊन ईश्वरात दासी जणीच्या घरात, ओव्या गाऊन ईश्वरात दासी जणीच्या घरात, दळण दळीले सख्या श्री हरीने, दळण दळीले सख्या श्री हरीने, आळचोरीचा माझ्यावरी, ओव्या गाऊन ईश्वरात दासी जणीच्या घरात, ओव्या गाऊन ईश्वरात दासी जणीच्या घरात, दळण दळीले सख्या श्री हरीने, दळण दळीले सख्या श्री हरीने,
वाकड घेऊन गेलास का रे वाकड घेऊन गेलास का रे अळसोडीचा माझ्या श्री संत जनाबाई महाराजांचा आणि त्याच श्री संत जनाबाई महाराज या अभंगातून भगवंताचं नामस्मरण कधी करायचं हे सांगतात अभंगाचं पहिलं चरण. नाम घ्यावे नाम घ्यावे नाम घ्यावे विठोबाचे घ्यावे जेवण झालं मग जोरात वाजवा ताई. नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे. अभंगाच्या पहिल्या चरणात श्री संत जनाबाई महाराजांनी भगवंताचं नामस्मरण कधी करायचं हे आपल्याला सांगतात. ऐका, हा सुंदर असा अनमोल किमतीचा नरदेह भगवंतांनी तुम्हाला मला दिलेला आहे. सुंदर असा देह देवाना आपल्याला दिला. देवे दिला देह भजना गोमटा तो या देवे दिला देह भजना गोमटा भजना
देह भजना गोमटा तो या झाला फाटाबाधिकीचा. भगवान परमात्मानं तुम्हाला मला हा अनमोल किमतीचा नरदेह दिला भजन करण्यासाठी, भक्ती करण्यासाठी, नामचिंतन करण्यासाठी. बरोबर. देवानं देह कशासाठी दिला? देवानं देह कशासाठी दिला? देवे दिला देह भोजना. आपला उपयोग आहे त्याच्यासाठी. आपलं भजन नाही, आपलं भोजन आहे. आपण भजन करत नाही, आपण भक्ती करत नाही, आपण नामचिंतन करत नाही, ते आम्हाला जमत. हा बरोबर, जमत पण करत नाही. ते जमत नाही असं नाही, ते प्रत्येकाला येतं, पण ते आपण करत नाही. का करत नाही त्याची कारण सुद्धा बरीच आहेत. महिला मंडळ देवान हा नरदेव भजन करण्यासाठी. बरेच लोक म्हणतात ताई का करायचं नामचिंतन, का करायचं भजन, का करायचं भगवंताचं नामचिंतन, त्या देवाच्या नामाचा फायदा काय? भगवंताचं नामचिंतन केल्याच्या नंतर त्या भगवंताच्या नामानं आमच्या जीवनामध्ये काय फायदा होईल, त्याचा काय उपयोग आम्हाला होईल? संत म्हटले त्याचा फायदा फार मोठा आहे. जीवन जगत असताना आपण कर्म करत असतो, चुकीचे कर्म करतो, वाईट कर्म करतो. आपण म्हणतो नाही करत, पण त्या कर्म आपल्याला करावी लागतात. या मृत्यू लोकामध्ये ज्याचा जन्म झालेला आहे त्याला ते कर्म करावे लागतात. आणि एखाद्या व्यक्तीचं कर्म जर शिल्लक राहिलं तर त्याला परत या मृत्यू लोकात जन्माला यावं लागतं. या कर्माची फळं भोगण्यासाठीच आपण जन्माला आलोय. आपण म्हणतो मनुष्य जन्म प्राप्त झाला, पण मागच्या जन्मी केलेलं कर्म आता आपण फेडतोय. केले कर्म झाले उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती, खाली मुखे गाता खाली मुखे गाता. माणसाचं कर्म जर शिल्लक राहिलं तर ते फेडण्याकरता, ते भोगण्याकरता माणसाला मृत्यू लोकामध्ये जन्माला यावं लागतं. म्हणून कर्म चांगली करा. नाही चांगलं करत आलं कोणाचं वाईट करायचा विचार तरी करू नका. हे तुमची माझी कर्म आहेत. म्हणून ते कर्म कसं फिरून आपल्या जवळ येईल हे आपल्याला सांगता येत नाही. म्हणून या अभंगातून जनाबाई महाराज म्हणतात भगवंताचं नामचिंतन कशाच्या अगोदर करायचं? नाम विठोबाचे घ्यावे आणि मग पाऊल टाकावे. कुठलंही कार्य करण्याच्या अगोदर, कुठलंही काम करण्याच्या अगोदर भगवंताचं नामचिंतन तुम्हाला मला करायला सांगितलं. आमच्या जीवनात नामचिंतन नाहीये. आम्हाला लोक म्हणतात ताई नामाचा फायदा कशासाठी, का करायचं नामचिंतन? त्या नामाचं ताकद आहे. त्या भगवंताचं नाम इतकं श्रेष्ठ आहे. हरिपाठात माझे ज्ञानोबराय म्हटले ज्ञान देव पुसे निवृत्तीशी चाड आणि गगनाहून वाढ. हरिपाठ पाठ आहे का तुम्हाला? बचत गट हरिपाठ पाठ आहे. ज्यांच्या इथे हात वरती करा. सगळ्याचे अख्ख्या केळीगौर मध्ये एकच आजीचा हात वर आहे. 2 3 4 5 6 7 8 9 10. मग तुम्ही लाजता का यांना? हात करा की वरती मग पटकन. बऱ्याच बायकांचे हरिपाठ पाठ आहे. बऱ्याच लक्ष्मींचे हरिपाठ पाठ आहे. बाकीच्यांकडं फक्त मोबाईलच का? हा हरिपाठ नाही का तुमच्याकडं? महिला मंडळ एक काम करा, हे भगवंताचं नामच आहे. माऊलींनी दिलेला खाऊ आहे आपल्याला. हरिपाठ म्हणजे माऊली ज्ञानोबरायांनी. हरिपाठ किती अभंगाचा आहे माऊलींचा? 28 किंवा 27. 28 अभंग धरा. माऊलींच्या हरिपाठात 28 अभंग. महिला मंडळ 28 अभंगाचा हरिपाठ. महिन्यात दिवस किती असतात? 30 किंवा 31. हरिपाठ किती अभंगाचा आहे? माईक घेऊन खाली येऊ का? किती अभंगाचा हरिपाठ? 28.
रोज एकच अभंग पाठ करा. किती दिवसात पाठ होईल? ज्यांच्या पाठ नाही त्यांच्यासाठी सांगते मी. किती दिवसात पाठ होईल? महिन्यातले दिवस आणि हरिपाठातले अभंग किती दिवसात पाठ होईल? 28. रोज एकच अभंग पाठ करा ना. मला माहिती तुमच्या पाठीमागं संसाराचा व्याप आहे, तुमच्याकडनं जास्त होणार नाही. अभंग पाठ करायला गेलं तर एका दिवसात 5 अभंग माणूस सहज पाठ करतोय. आमच्या होतात, सहज पाठ होतात. पण मला माहिती तुमच्या पाठीमागं संसाराचा व्याप आहे, तुमच्याकडनं होणार नाही. तुमच्यासाठी पण या, तुम्ही पण ऐका. एका दिवसात फक्त एकच अभंग पाठ करायचा. मुलगा शाळेतून आला की त्या मुलाला म्हणायचं, बाळ हरिपाठाचं पुस्तक घे. आहे का? पार्सल पाठवून देऊ? आहे ना? हा. त्या बाळाला सांगायचं, मुलाला सांगायचं, बाळ हरिपाठाचं पुस्तक घे, तू हरिपाठ पुढं म्हण, मी तुझ्या पाठीमागं म्हणते. शेजारणीला शिव्या देण्यापेक्षा पाठवून जाईल. काय काय लागतं हरिपाठ पाठ करायला? आणि माणूस जर मेला ना, यदा कदाचित मरूनही पण मेलाच तर माणसाच्या सोबत तेवढीच गोष्ट येते की गळ्यामध्ये घातलेली पवित्र तुळशीची माळ आणि या मुखानं केलेलं भगवंताचं नाम, बाकी सगळ्या गोष्टी आपल्याला इथं ठेवून जायच्या. त्या हरिपाठात ज्ञानोबराय म्हटले, ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड गगनाहुनी वाढ, नाम आहे नाम संकीर्तन साधन पै, जळतील पापे. यांच्या पाठे, यांच्या पाठीने यांच्या नाही. हे जरा उलट होतंय. तुमच्या पाठ पाहिजे, नंतर त्यांच्या पाहिजे. भगवंताच्या नामानं जीवनात केलेली वाईट कर्म, जीवनात केलेली वाईट पाप ही जळून खाक होतात. आणि संत अनेक ठिकाणी सांगतात, घेताना विठोबाचे पर्वत जळती पापा, पर्वत जळती पर्वत जळती पापाचे. काय ताकद आहे भगवंताच्या नामाची. भगवंताचं नामचिंतन केलं, भगवंताची भक्ती केली, जीवनातली वाईट कर्म भगवंताच्या नामानं जळून खाक होत आहेत. म्हणून ते नामस्मरण जीवनात करायचं. नाम विठोबाचे घ्यावे. त्या विठुरायाचं नामचिंतन जीवनामध्ये करायचं, भक्ती करायची, भजन करायचं. आणि भगवंताच्या नामाचा महिमा हा साधारण आणि सोपा नाही. देवापेक्षा श्रेष्ठ देवाचं नाम आहे.
म्हणून ते नामचिंतन जीवनात करायचं. आणि या देहाचं सार्थक जर कशात असेल तर ते भगवंताच्या नामात आहे. आपल्या जीवनाचं सार्थक जर कशात असेल तर भगवंताच्या नामात आहे. आणि एक गोष्ट सांगून जाईल मी तुम्हाला जीवनात नामचिंतन करायचं असेल, भक्ती करायची असेल, भजन करायचं असेल तर आपली हातपाय चांगली आहेत, आपण चालू शकतो, आपण हातानं टाळी वाजवू शकतो, आपण मुखानं भजन करू शकतो. जोपर्यंत आपली अवयव चांगली आहेत तोपर्यंतच ते भजन करा. नाही तर मग चालता येईना, खाता येईना, पिता येईना, बोलता येईना. म्हातारपणचा परमार्थ असा आहे. आपण म्हणतो ना, जब हे सकळ सिद्ध आहे हात चालावला